जिल्हा मध्यवर्ती बँकसाठी तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो. 30 प्रश्न यामध्ये घेण्यात आलेले. 20 प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यायचे तरच तुमचा अभ्यास झालेला आपण समजूया. चला आपण प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 मध्ये बघू शकता तुम्ही, देशातील पहिली सहकारी बँक कोणती आणि कोठे स्थापन करण्यात आली. तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. याचं उत्तर आहे मित्रांनो अन्य सहकारी मंडळी बडोदा ही बँक पहिल्यांदा स्थापन करण्यात आली. आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता विठ्ठल लक्ष्मण कवटेकर यांनी बडोदा येथे पहिली सहकारी बँक स्थापन करण्यात आलेली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 मध्ये बघू शकता तुम्ही, सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष कोणत्या तारखेला संपते. तर आर्थिक वर्ष आपले मित्रांनो सहकारी बँकेचं 31 मार्च या दिवशी संपते मित्रांनो. 1 एप्रिल ते 31 मार्च हे सहकारी संस्थेचे अधिकृत आर्थिक वर्ष असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. नक्कीच तुम्हाला यापैकी आपल्या मध्यवर्ती बँकसाठी नक्कीच तुम्हाला प्रश्न यापैकी तुम्हाला पाहायला मिळतील. बँकिंग क्षेत्रातील वापरल्या जाणाऱ्या एनईएफटीचा संपूर्ण रूप तुम्हाला फुल फॉर्म येथे विचारण्यात आले मित्रांनो. एनईएफटीचा तर त्याचं उत्तर मग बघू शकता मित्रांनो. याचा प्रश्न क्रमांक 3चा 1 नंबर आहे मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघूया. खालीलपैकी कोणते दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट सहकारी संस्थेची सर्वोच्च कायदा मानला जातो. आता तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये सर्वोच्च संस्थेले याच्यामध्ये ऑप्शन बघू शकता. संस्थेचे पोटनियम, प्रोसिडी बुक, इतिवृत्त आणि पासबुक. तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 14 तुम्हाला ए पाहायला मिळते, संस्थेचे पोटनियम. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघू शकता. राखीव निधी म्हणजे एफडी मित्रांनो, रिझर्व्ह जे फंड असतात मित्रांनो, या संस्थेचे काय म्हणून ओळखले जाते. तर संस्थेचे कर्ज, संस्थेचा सुरक्षित निधी, ठेवीदाराचा पैसा आणि शासना अनुदान. आणि तुम्हाला यापैकी की तुमचे किती प्रश्न बरोबर आहे नक्कीच तुम्हाला कमेंट करी व्हिडिओच्या शेवटीमध्ये सांगायचं मित्रांनो. तर याचं उत्तर मित्रांनो संस्थेचा स्वस्त सुरक्षित निधी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघू शकता. जिल्हा मध्यवर्ती बँकेची संचालक मंडळाची मुदत किती वर्षाची असते मित्रांनो. हा प्रश्न तुम्हाला मध्यवर्ती बँकसाठी मित्रांनो नक्कीच पेपरमध्ये पाहायला मिळू शकतो मित्रांनो. तर हे 5 वर्षासाठी असतो मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघू शकता. बँकिंग व्यवहारात आरटीजीएस द्वारे मिनिमम किती रुपये रक्कम पाठवता येते मित्रांनो. आता आरटीजीएस वगैरे आपण बँकिंग एकमेकांना ट्रान्सफर करण्यासाठी मित्रांनो, तर सहकारी बँकेची लिमिट मित्रांनो 2 लाखापर्यंत आरटीजीएसची. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक खालचं बघू मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18 बघू शकता. सहकारी संस्थेची नोंदणीसाठी किमान किती प्रौढ व्यक्ती एकत्र येणे आवश्यक आहे. तर याच्यासाठी मित्रांनो 10, कमीत कमी 10 व्यक्ती एकत्र येणे आवश्यक आहे मित्रांनो. आणि त्या व्यक्तींची स्वाक्षरी नोंदणी अर्जावर त्यांची सिग्नेचर होते मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघूया मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, नक्कीच तुम्हाला फायदा होणार मित्रांनो. आणि तुमचे किती बरोबर आहे नक्कीच तुम्ही लक्षात ठेवायचे मित्रांनो. याच्यातले काही प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. नाबार्डचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे मित्रांनो. नाबार्ड आता तुम्हाला याचे विचारले, याचं मुंबई या ठिकाणी मित्रांनो नाबार्डचे मुख्यालय. त्यांचे प्रश्न क्रमांक 10 बघू शकता. भारतातील पहिली सहकारी कायद्याची मंजुरी कोणत्या वर्षी झाली. तर 1904 या वर्षी झाली मित्रांनो भारतीय सहकारी परिस्थितीची पहिली. आणि 25 मार्च 2004 रोजी मंजूर झाला मित्रांनो. आणि सहकारी बँकसाठी तुम्ही अर्ज केला असेल मित्रांनो, तुम्हाला किती जागा याचं विस्तार मी व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे. 444 पदासाठी सहकारी सांगली बँक मध्यवर्ती यासाठी भरती होणार मित्रांनो. आणि ऑनलाईन प्रकारे तुम्हाला याचं फॉर्म भरायचं मित्रांनो. IBPS पेपर येणार आहे MCQ नुसार. 90 प्रश्न असणार मित्रांनो. 90 प्रश्नापैकी तुम्हाला 90 मिनिटं आहे मित्रांनो. आणि प्रत्येक सेक्शननुसार तुम्हाला कसे मार्क आहेत सविस्तर व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर चला आपण व्हिडिओ आता कंटिन्यू करूया. प्रश्न क्रमांक 11 बघू शकता. संगणकाच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या सर्वात लहान भागाला काय म्हणतात मित्रांनो. तर याला मित्रांनो पिक्सल म्हणतात मित्रांनो, पिक्सल. आता MSCIT वगैरे तुम्हाला या म्हणजे संगणक ज्ञानावर तुम्हाला 10 प्रश्न विचारण्यात येणार मित्रांनो पेपरसाठी. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा मित्रांनो. आता संगणक ज्ञानाविषयी मी सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आता समोरचे प्रश्न घेत आहे. तर ईमेल मध्ये BCCIचा पूर्ण अर्थ काय असतो मित्रांनो. आता ईमेल मध्ये BCCIचा ब्लाइंड कार्बन कॉपी याचे बघू शकता तुम्ही, याची फुल फॉर्म असू शकतो. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13 मध्ये बघू शकता. संगणकात Ctrl+Z शॉर्टकट ही कशासाठी वापरली जाते मित्रांनो. कॉपी करण्यासाठी, पेस्ट करण्यासाठी, अंडू करण्यासाठी, डिलीट करण्यासाठी. तर अंडू करण्यासाठी मित्रांनो Ctrl+Z वापरण्यात येते मित्रांनो. प्रश्न बघू शकता तुम्ही. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणती इनपुट डिव्हाइस आहे. तर इनपुट डिव्हाइस तुम्हाला याच्यात विचारलेले मॉनिटर, प्रिंटर, कीबोर्ड आणि स्पीकर. यापैकी तुम्हाला इनपुट डिव्हाइस मित्रांनो कीबोर्ड आहे. त्याच्यानंतर खालचा प्रश्न बघूया 15 नंबरचा प्रश्न. आता MB विचारली मित्रांनो. तो तुम्हाला 1 GB कितीची असते ते सविस्तर. किनाबाईट 1 GB म्हणजे अंदाजे किती मेगाबाईटची असते मित्रांनो. याचं उत्तर सगळ्याला माहित असेल मित्रांनो 1024. आणि त्याच्यानंतर खालचा प्रश्न बघू शकता. आता सांगली जिल्ह्यावर तुम्हाला बँकसाठी प्रश्न नक्कीच विचारण्यात येऊ शकतो मित्रांनो. त्यासाठी सांगली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यात वेगळी होऊन म्हणजे 2 जिल्ह्याचे विभाजन होऊन कुठ्यातून सांगली वेगळी झाली मित्रांनो. तर याचं उत्तर आहे मित्रांनो स्पष्टीकरणासाठी याचं सांगली जिल्हा
तर याचं उत्तर तर तुम्हाला साताऱ्यामधून ही वेगळी झाली मित्रांनो. याच्या स्पष्टीकरणामध्ये मी सविस्तर तुम्हाला सांग 1 ऑगस्ट 1949 रोजी सातारा जिल्ह्यातून सांगली वेगळी झाली. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघू शकता. सांगली जिल्ह्यातील कोणते ठिकाण हळदीसाठी बाजारपेठ प्रसिद्ध आहे? तर सांगलीमध्ये तुम्हाला हळदीसाठी प्रसिद्ध म्हणजे आपली सांगली मित्रांनो. म्हणजे तुम्हाला त्याच्यानंतर सांगलीचा हळदीचा बाजारपेठ आशियातील सर्वात मोठा बाजारपेठ आहे मित्रांनो आणि सांगली ही हळदीसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 18 बघू शकता. सध्या भारताचे केंद्रीय सहकार मंत्री याचं उत्तर तुम्हाला माहित असेल मित्रांनो. केंद्रीय सहकार मंत्री सध्या अमित शहा आहे मित्रांनो. हा प्रश्न पण तुम्हाला बँकेसाठी नक्कीच पाहायला मिळेल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19 बघू शकता. चांदोळी राष्ट्रीय उद्यान सांगलीसह कोणत्या जिल्ह्याच्या सरहद्दीत आहे म्हणजे लागून आहे मित्रांनो. त्यामध्ये सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सोलापूर, पुणे, लातूर, नागपूर, वर्धा, भंडारा. तर मित्रांनो सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी यांच्या हद्दीशी म्हणजे त्यांची हद्द त्याच्याशी लागलेली आहे. त्याच्याचा प्रश्न क्रमांक तुम्ही 20 बघू शकता. सांगली जिल्ह्यात खालीलपैकी कोणते नदीचे खोरे लाभले आहे? त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं मित्रांनो. सांगली जिल्ह्याचं कोणते खोरे लाभलेले आहे याचं नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सगळ्यांनी उत्तर द्यायचं मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 21 बघू शकता. उंट या शब्दाचे स्त्रीलिंग शब्द खालीलपैकी कोणता? उंट मित्रांनो याचं सगळ्याचं उत्तर माहिती असेल. उंट याचं स्त्रीलिंगी अर्थ मित्रांनो सांडणी होतो उंटचा. प्रश्न क्रमांक 22 बघू शकता. सुवर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला मित्रांनो. सुवर्ण तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये हे प्रश्न पाहायला मिळतील मित्रांनो. बँकेसाठी सगळे प्रश्न तुम्हाला लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे मित्रांनो. सुवर्ण या शब्दाचा समानार्थी कांचन आहे मित्रांनो. कांचन, हेम, कनक, सोने हे सुवर्णार्थाचे सर्व समानार्थी शब्दामध्ये त्याचा यांचा उल्लेख होतो मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तुम्ही 23 बघू शकता. खायला काळ आणि भुरई भार या म्हणीचा योग्य अर्थ काय मित्रांनो? खूप भूक लागणे, शेतात भरघोस पीक येणे, निरुपयोग मनुष्य, काळानुरूप बदलणे. तर याचं उत्तर मित्रांनो निरुपयोग मनुष्य. 24 मध्ये बघू शकता तुम्ही. विधान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखायचे मित्रांनो. विधान याचे तुम्हाला स्त्रीलिंगी रूप ओळखायचे तर विधान याचं स्त्रीलिंगी रूप विदुषी होतं मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा मित्रांनो. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25 बघू शकता. मराठी भाषेत एकूण किती मुख्य स्वर आहे? तर मुख्य स्वर मित्रांनो 14 आहे आणि अ आणि अ हे इंग्रजी स्वरातून मराठी स्वरात आलेले मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तुम्ही खाली बघू शकता. मराठी व्याकरणावर आता प्रश्न घेण्यात आलेले आपण खाली. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला याचा कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं मित्रांनो. सूर्य या शब्दाचा समानार्थी काय आहे? त्याच्यानंतर कमळ या शब्दाच्या खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? कमळ तर तुम्हाला या योग्य पर्याय जलद, सरोज, अंबर, वारा याचं पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं मित्रांनो. खालचे 10 प्रश्न जे तुमच्यासाठी मी महत्वाचे मित्रांनो याचे तुम्हाला सगळे कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे मित्रांनो. बघूया तुमचा अभ्यास किती नाही. त्यानंतर सदाचार या शब्दाची संधी सोडवल्यास योग्य रूप कोणता येईल? यापैकी सदाचारमध्ये तुम्हाला योग्य रूप कोणतं येईल हे पण